हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि आज होता चौथा दिवस, मकर संक्रांतीचा दिवस. परंतु आजचा दिवससुद्धा या लोकांनी सोडलेला नाही. मकर संक्रांती म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला. परंतु आज एकही म्हणजे व्यक्ती जी आहे ती गोड बोलताना, गोड वागताना आपल्याला दिसलेली नाही. उलट रडारड आणि गोंधळच आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला. तर आजच्या एपिसोडच्या पहिल्यांदाच सुरुवातीलाच आपण पाहिलं, की सोनाली जी आहे तिची चावी, जी पॉवर की आहे ती कोणीतरी चोरलेली आहे आणि सोनाली ती पॉवर की शोधत आहे. आता कोण चोरणार? तर रुचिताचा संशय सगळ्यांना येतोय, कारण रुचिताची चावी जी आहे ती करणने चोरली होती. त्यामुळं तिच्यावरती संशय जातोय. सगळ्यांकडे ती सोनाली जी आहे चौकशी करते, परंतु कोणीही ॲग्री होत नाही, की तिची चावी कोणी घेतलेली आहे. तर चावी घेणाऱ्याचा उद्देश काय आहे? कारण काल ज्या प्रकारे करणने रुचिताची चावी घेतली, घेतली म्हणजे तिनेच दिली होती, परंतु ती सुद्धा एक प्रकारची चोरीच होती, न देणं म्हणजे. तर ही चोरी योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी ही दुसरी चोरी झालेली आहे. परंतु आपण पाहिलं नंतर की ती चावी जी आहे ती वॉशरूम, टॉयलेट एरियामध्ये सापडलेली आहे आणि सागर कारंडे आणि जे सचिन आहे, सचिनला सुरुवातीला ती चावी दिसलेली आहे. त्यानंतर सागर कारंडे तिथे आलेले आहे आणि सोनालीचा संशय या दोघांवरतीच आहे. आता या दोघांवरती संशय आल्यामुळे सागर आणि सचिन या दोघांनीही अन्नपाण्याचा त्याग केलेला आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की कोण जो चावी चोरणार आहे तो समोर आला पाहिजे. आणि दुसरा जो आयुष जो आहे तो पण त्यांना सामील झालेला आहे. तिघांनीही जेवण सोडलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं कोणी चोरली असेल ही चावी आणि कोणी वॉशरूमच्या एरियामध्ये ती टाकली असेल? म्हणजे कोणीच ॲग्री होणार नाहीये किंवा आपल्याला कॅमेराबंद पण आता प्रेक्षकांना कुठेही दिसलेलं नाहीये. मे बी जेव्हा भाऊचा धक्का होईल तिथे एखाद्या वेळेस अ, अ, हे उघड करण्यात येईल की कोणी ती चावी चोरली होती. परंतु चावी चोरणारा जो आहे त्याचा उद्देश काय आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. तर आज मकर संक्रांतीनिमित्त किचन एरियामध्ये शिरा बनण्याचा बेत होतोय. परंतु हा शिरा जो आहे तो तिखट शिरा झालेला आहे. कारण त्याच्यामध्ये कुठेच गोडवा नाहीये. तन्वी मॅडमनी जी सुरुवात केलेली आहे दीपाली सय्यदशी भांडण्याची. म्हणजे तन्वी तिला काहीतरी मदत करायला आली होती. दीपालीला ती मदत नको होती आणि त्याच कारणावरनं पुन्हा तन्वीने जी तोंडाची वायफळ बडबड सुरू केली, की त्याच्यामुळे खूप इरिटेट करते ही तन्वी. मला असं वाटतं की काहीतरी लॉजिक असेल भांडणाचं तर ठीक आहे, परंतु उगीचच फक्त तुम्ही बिग बॉसमध्ये आलाय आणि फक्त भांडण केलं की तुम्ही दिसताय म्हणून तुम्ही भांडण करताय हे प्रेक्षकांना पण समजतंय. राधा पण तिला समजावते की बाबा तू रिॲक्ट होऊ नको सगळीकडे, कारण त्याच्यामुळे ती निगेटिव्ह दिसतीये, व्हिलन दिसतीये आणि या मॅडम स्वप्न पाहत आहेत कॅप्टन होण्याचं, कॅप्टन्सीचं. कॅप्टन्सी या निभावू शकणार आहेत का? प्रेक्षकांना काय वाटतंय, ह्या मॅडम जर कॅप्टन झाल्या तर घराचं काय होईल? दीपाली सय्यद पण नंतर रडताना दिसल्या, कारण त्यांच्या अंगावरती डायरेक्ट तन्वी इतक्या मोठ्याने ओढत होती, त्यामुळे त्यांनाही ते सहन झालेलं नाहीये. दीपालीचा सुद्धा संयम सुटलेला आहे. ती म्हणते, की "मला काही प्रूव्ह करायची गरज नाहीये. मी इथे काही प्रूव्ह करायला आलेली नाहीये. तुम्हाला प्रूव्ह करायचंय." आता इथे तन्वी काय वाक्य बोलते बघा, की ही रडतीये, ॲक्टर आहे, ॲक्टिंग करतीये आणि मी पण करू शकते. आता आणि नंतर लगेच तन्वी जी आहे ती रडण्याचा ड्रामा तिचा आता प्रत्येक वेळी सुरू झालेला आहे. कारण तिला असं वाटतं, की रडलं, की लगेचच मग सिम्पथी मिळते, बाकीचे लोकं येतात. म्हणून आता तन्वीने सुद्धा तिचा स्ट्राँगनेस तिने बोलण्यात तर स्ट्राँगनेस आहे, पण पण पुन्हा रडायला सुद्धा तिने सुरुवात केलेली आहे. विशाल जो आहे तो समजावण्याचा दीपालीला प्रयत्न करतो, की तुम्ही व्हाय आर यू गिव्हिंग सो मच इम्पोर्टन्स? आणि विशाल एकीकडे तन्वीच्या साईडने पण आपल्याला वाटतोय आणि इकडे दीपालीला पण तो समजावण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे बघा विशाल गेम खेळतोय कारण त्याला कुणाशीच वाईटपणा घ्यायचा नाहीये. इकडे आपण पाहिलं राकेश, सागर जे आहे ते विशालबद्दल चर्चा करतायत, की बाबा याचं पोटच नाहीये. म्हणजे सागर जो आहे कॉमेडियन तो कॉमेडी करतो, की आपण करतो कशासाठी? पोटासाठी आणि डॉक्टरकडे जर चेक करायला गेलो तर त्याला पोटच नाहीये. म्हणजे त्याची बॉडी इतकी आहे, की त्याचं पोट पण दिसत नाही. या मुद्द्यावरती सागर कारंडे इथे कॉमेडी करताना दिसतोय, की ठीक आहे बाबा त्याने त्या छोटा डॉन जो आहे, प्रभू आहे त्याला सोडून दुसरा काहीतरी मुद्दा सागर कारंडेने काढलेला आहे कॉमेडीसाठी. हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आपण पाहिलं बिग बॉसने जे आहे तो चौथा जो कंटेस्टंट आहे कॅप्टन्सीसाठी तो निवडण्यासाठी त्यांना अजून एक ऑप्शन दिलेला आहे, की जो सगळ्यात आधी बजर दाबेल तो चौथा दावेदार असणार आहे आणि त्याने जर दाबला तर या सगळ्यांचं रेशन जे आहे ते 50% होणार आहे. म्हणजेच रेशन जे आहे ते सिल्वर कार्ड त्यांना मिळणार आहे आणि इथं अनुश्री ते बझर जाऊन दाबते. म्हणजे सगळ्यांचं जे रेशन आहे 50% झालं तरी चालेल, परंतु तिला दावेदार व्हायचं आहे कॅप्टन्सीचं. राकेश बापट जो आहे तो बराच गुडी-गुडी इथं वागतोय सगळ्यांशी.
सागर कारंडे यांच्यासाठी जेवण घेऊन जातो. तो त्यांचं जेवण बाजूला ठेवतो म्हणून सांगतोय. राकेश एक गुड हार्टेड पर्सन आहे, परंतु सगळेजण त्याची बरेच जण मस्करी करतात की बाबा खूप गुडी वागतोय तो म्हणून. त्यानंतर बिग बॉसने एक सिक्रेट बॉक्स बोलवला होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचे जे सिक्रेट्स आहेत ते टाकायला सांगितलेले आहेत आणि ते सिक्रेट्स जे आहेत ते त्या पुढच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये बिग बॉस यूज करून घेणार आहे. सागर आणि तन्वीचं बरंच आता वाजलेलं आहे, कारण कुठल्याही गोष्टीवरनं दोघंजण भांडताना आपल्याला दिसत आहे. सागर तिला म्हणतो की तू कुठली गोष्ट कुठे घेऊन जाते, आणि सागरला पण ती म्हणजे कॉमेडियन जो आहे त्याच्यावरनं ती प्रोफेशनवरनं बोलते, त्यावेळेस सागर खूप चिडलेला इथं दिसते. सेम हॅपन इन लास्ट सीझन, की ज्यावेळेस ती ही जी होती, काय नाव तिचं, ती खूप हायपर होती, ती काय तिचं नाव मला आठवेना, जान्हवी किल्लेदार जी होती, सेम तशाच प्रकारे तन्वी म्हणजे जी आहे ती वागत आहे, की जान्हवीसारखंच आपण जर वागलं अगदी सडेतोड, म्हणजे अगदी काहीच लॉजिक नसताना भांडण करणे, कुणाला काहीही बोलणे, प्रोफेशनवरनं बोलणे, सगळ्यांची इज्जत काढणे, अशा गोष्टी केल्या की आपण फोकसमध्ये येऊ, आपण कॅमेरामध्ये दिसू, हाच एक उद्देश आहे तन्वीचा. त्यानंतर आपण पाहिलं कॅप्टन्सीचा जो टास्क झाला, त्याच्यामध्ये जे आहेत मेंढ्या अशा देणार होते आणि त्याच्यामध्ये तो कापूस भरून ज्याच्या जास्त मेंढ्या होतील तो कॅप्टन्सीचा दावेदार असणार होता, फायनलला जाणार होता. त्याच्यामध्ये 2 ग्रुप केले होते आपण पाहिलं, परंतु तो जो टास्क आहे तो पूर्णपणे बंद करावा लागला बिग बॉसला, कारण आपण पाहिलं विशाल जो आहे, विशाल आणि ओंकार या दोघांची झटापट झालेली आहे, कुस्ती खेळलेली आहे त्या दोघांनीही. त्यानंतर आपण पाहिलं की तन्वी जी आहे, तन्वी आणि सोनाली या दोघींचंही खूप तिथे अगदी ओढाताण झालेली आहे आणि तन्वी जी आहे की हिने मला मारलं म्हणून अक्षरशः जसं मागच्या वेळेस आर्याच्या बाबतीत झालं होतं तसंच इथे करायला लागले, की हिने मला मारलंय वगैरे. खेळताना थोडाफार हात लागला तर लगेच एवढा कांगावा करून, म्हणजे तन्वी जी आहे पूर्ण गेम जो आहे तो काय म्हणतात कोळून पेलेली आहे ही मुलगी. पूर्ण प्रत्येक गोष्ट ती या बिग बॉसमध्ये तिला करायची आहे. ती सगळ्यांना वॉच करून आली आहे, सगळं ऑब्झर्व करून आली आहे. तिला सगळं तसंच करायचं आहे, जे आपण मागच्या एपिसोड्समध्ये पाहिलेलं आहे. राकेश हा पिकनिकला आलाय असं विशालला वाटतंय आणि तसा तो बोलतोय. राकेश हा चांगला वाटतो मला, अजून त्याने गेम स्वतःचा स्टार्ट केलेला नाही आहे. परंतु काही लोकं असतात ते सायलेंट मोडमध्ये खेळत असतात. काही असतात ते व्हायलेट असतात, काही सायलेंट असतात, काही फक्त ऑब्झर्व करत असतात. तर या गेममध्ये काही जे 3-4 लोकं आहेत फक्त ऑब्झर्व करत आहेत. जसं रोशन आहे किंवा राकेश आहे, प्राजक्ता आहे. हे फक्त ऑब्झर्वेशन मोडमध्ये आहेत. ते अजून सायलेंट आहेत. अजून ॲक्ट करत नाही आहेत, रिॲक्ट करत नाही आहेत. परंतु बाकीचे लोकं ऑलरेडी रिॲक्ट करायला लागलेत, आरडाओरडा करायला लागलेत. त्यांना हे लोकं जे आहेत ते असं वाटतात की पिकनिकला आलेले आहेत. पण तसं नाही आहे. शांत बसूनसुद्धा हा गेम खेळला जाऊ शकतो. कोण काय खेळतंय, कोण काय कसं करतंय हे आधी समजावून घेऊन नंतर ते त्यांचे जे पत्ते आहेत ते ओपन करणार आहेत. त्यामुळे कुणालाही अंडर एस्टिमेट करू नये असं मला वाटतं. तर असा हा आजचा मकर संक्रांतीच्या निमित्ताचा जो एपिसोड होता, तो पूर्ण तिखट बोलण्याने झालेला आहे. आजच्या दिवसाचं भान यांनी ठेवायला हवं होतं. मकर संक्रांतीच्या दिवशी तरी कमीत कमी थोडंसं चांगला एपिसोड किंवा गोड बोलून हे करायला हवं होतं. टास्क खेळताना तुम्ही ॲग्रेसिव्ह व्हा, पण इतर वेळी फक्त भांडण म्हणजेच काही बिग बॉस नाही असं मला वाटतं. तर चला बघूयात आपण पुढच्या एपिसोड्समध्ये काय होतंय. परंतु आपल्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.